हे शक्य आहे. परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे. ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही. ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही. या ब्रीद वाक्याने प्रेरित मी स्पर्धक क्रमांक 38. प्रथम आपणा सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. विद्यार्थ्यांनी काय शिकावे यापेक्षा कसे शिकावे, विद्यार्थ्यांनी काय शिकावे यापेक्षा कसे शिकावे असे सांगणारे क्रांतिकारी पाऊल म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. हा केवळ एक सरकारी आदेश नाही, हा केवळ एक सरकारी आदेश नाही, तर आपल्या भारताचे 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्याचे सुंदर सोनेरी स्वप्न आहे. NEP 2020 च्या अथांग महासागरातून मला गवसलेले अनेक वैचारिक मोती, जसे की मातृभाषेतून शिक्षण, समग्र शिक्षा अभियान, निपुण भारत, डिजिटल साक्षरता, अशा अनेक वैचारिक मुद्द्यांपैकी मला भावलेले काही वैचारिक मुद्दे मी आपल्याकडे मांडते. जसे की व्यावसायिक शिक्षण. हो मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये इयत्ता 6वी पासूनच व्यावसायिक शिक्षण देण्याची तरतूद केली आहे. का बरं? कारण आपल्याला असा विद्यार्थी घडवायचा आहे की जो पदवी घेऊन रांगेत उभं राहून नोकरी द्या असे म्हणणार नाही, तर नोकरी घ्या असं म्हणणारा उद्योजक बनला जाईल. मित्रांनो, एक विदारक वास्तव मांडते आपल्यापुढे. चीनमध्ये दरवर्षी 17 ते 18 लाख पेटंटसाठी अर्ज दाखल होतात. कारण तेथील चिमुरड्यांच्या हातांना प्राथमिक वर्गापासूनच इनोव्हेशनचं आणि तंत्रज्ञानाचं बाळकडून मिळतं. आणि जगातील सर्वात मोठी तरुणाईची शक्ती असलेला आपला भारत देश, जिथे केवळ दरवर्षी 1 लाख पेटंट भारताच्या नावावर रजिस्टर होतात. कारण आपला तरुण वर्ग हा गिग इकॉनॉमीकडे वळत आहे, म्हणजे त्याला त्याच्या सोयीनुसार काम करण्याची संधी मिळत आहे. उदाहरणार्थ, डिलिव्हरी बॉय किंवा ओला उबेरवर तो चालक म्हणून आपली सेवा देत आहे. का? तो उबेरचा निर्माता होऊ शकला नसता? होऊ शकला असता जर त्याला त्याच्या प्राथमिक वर्गातच व्यवसायाचं शिक्षण मिळालं असतं, त्याच्या व्यावसायिक कौशल्याचा विकास झाला असता, जर त्याच्या कल्पकतेला वाव मिळाला असता. तर हाच दूरदृष्टिकोन ठेवून NEP 2020 मध्ये इयत्ता 6वी पासूनच व्यावसायिक शिक्षण हा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे, जेणेकरून हाताला कौशल्य असणारे तरुण तयार होतील आणि जगाला नोकरी देण्याची ताकद त्यांच्या मनगटात असेल. गरज आहे फक्त विद्यार्थ्यांमध्ये ती खिडकी टाकण्याची. मला सांगायला नक्कीच आवडेल, गेल्या 27 ते 28 वर्षापासून मी माझ्या विद्यार्थ्यांचा दर दिवाळीला सुगंधी उकडे बनवणे आणि त्याचा स्टॉल मांडणे हा उपक्रम सातत्याने घेते. माझा एक छोटासा प्रयत्न असतो की विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित व्हावं. NEP 2020 केवळ पदव्या देत नाही, तर खऱ्या अर्थाने शिक्षित करतं. NEP 2020 चे मुख्य 4 स्तंभ सांगितले आहेत. क्रिटिकल थिंकिंग, विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार करायला शिकवते. हे असेच का असे प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करते. भोकंपट्टीपेक्षा समजून घेण्यावर भर देते. प्रॉब्लेम सॉल्विंग, आपले विद्यार्थी हे केवळ समस्या सांगणारे नाही, तर समस्या सोडवणारे बनतील. उदाहरणार्थ, बिबट्यांचा वाढलेला वावर या समस्येवर मात करत अहमदनगरच्या चिमुरडीचं संकटातून संधी शोधणारं बिबटकाठी यंत्र, हेच तर या कौशल्याचं मूर्त स्वरूप. डिझाईन थिंकिंग, रचनात्मक विचार, कल्पकता वापरून नवनिर्मिती करणे हा या धोरणाचा मूळ गाभा. स्वयं पोर्टल, आजीवन विद्यार्थी बनण्यास प्रोत्साहित करते. वयाची अट नाही, वेळेचं बंधन नाही. उदाहरणार्थ, घरात बसून फॅशन डिझायनिंग सारखा कोर्स शिकू शकतो. आपणही आजच स्वयं पोर्टलला भेट द्या आणि आपल्या आवडीचा कोर्स शोधाल ना? नक्की शोधा. मित्रांनो, NEP 2020 मधील सर्वात महत्त्वाचा आणि भावनिक मुद्दा म्हणजे जीवन कौशल्याचा विकास. खरं तर ही काळाची गरज आहे. आपल्या सर्वांना जाणवत असेल की आपला विद्यार्थी हा भावना शून्य होत चालला आहे. त्याला मान अपमान, यश अपयश पचवण्याची क्षमताच विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत नाही. हो, मोठ्यांचा आदर, सहकार्याची भावना, जिद्द, ध्येय, चिकाटी, श्रम करण्याची जिद्द, अशा अनेक गुणांची कमतरता प्रकर्षाने जाणवते. परिणामी आत्महत्या, खून, मारामारी अशा अनेक घटना समाजात ऐकाव्यास पाहाव्यास मिळतात. तेव्हा मात्र आपल्यासारख्या शिक्षकाची तळ पायाची आग मस्तकात जाते, मन रक्त बांबाळ होते. खरंय ना?
खरं आहे. अलीकडे घडलेली घटना सांगते मॅडम. नवी मुंबईतील 10वीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन स्वतःला संपवलं. पुण्याच्या 10वीच्या विद्यार्थ्याने आपल्याच मित्राचा गळा कापून त्याला संपवलं. किती विदारक दृश्य ते, किती भयावह दृश्य ते. कुठे हरवली माणुसकी, कुठे हरवल्या त्या भावना. शेवटी अनेक उदाहरणं आपल्याला हेच दाखवतात की आपण विद्यार्थ्यांना गुणवंत केले, परंतु विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्याचा विकास करताना, जीवन कौशल्य रुजवताना आपण कुठेतरी मागे पडलो का? म्हणूनच एनईपी 2020 मध्ये जीवन कौशल्याचा विकास हा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे, जेणेकरून उद्याच्या भारताला चारित्र्य संपन्न आणि सुसंस्कारी नागरिक मिळतील. आपल्या सर्वांनाच माहिती असेल की जपानमध्ये पहिलीपासूनच जीवन कौशल्य रुजवली जातात, म्हणून आज जपानला शिस्तीचा देश म्हणून संबोधलं जातं. पण एक सांगू, भारतातही गुरुकुल पद्धतीमध्ये याच पद्धतीने जीवन कौशल्य रुजवली जात होती. जुनं जावं नवीन यावं, जुनं जावं नवीन यावं, पण मुळाशी नातं घट्ट असावं. शेवटी एवढंच म्हणेन, एनईपी 2020 म्हणजे आपल्या शिक्षण क्षेत्राला मिळालेली संजीवनी आहे. चला तर मग मी, तुम्ही, आपण सर्वांनी मिळून या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अगदी प्रामाणिकपणे अंमलबजावणी करूया आणि आपल्या वर्गाचा इतिहास आपणच घडवूया. आता या क्षणाला मला जसं वाटतंय एनईपी 2020 बद्दल जर आपणा सर्वांना वाटत असेल तर माझ्यासोबत नक्की म्हणा, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब.